नाव और नेवर अशी आजची घटना आहे. जर मराठी माणसाच्या भाषेसाठी जर सगळे एकत्र आले नाही तर महाराष्ट्रात आणि मराठी माणसाचं खूप नुकसान होईल. म्हणून ही एक चांगली घटना आहे की मराठी माणसाला चांगलं बळ मिळेल. दोन ठाकरे बंधू एकत्र येणार का असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रासमोर असताना आता दोन ठाकरे बंधू हे आंदोलनामध्ये दिसणार हे तर आता जग जाहीर झालं आहे. यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत चंदू मामा. मामा, काय सांगाल? दोघंही ठाकरे बंधू हे आता आंदोलनामध्ये एकत्र दिसणार आहेत आणि मराठी मुद्द्यावरती हे दोघं एकत्र येत आहेत. नाही, ही फार आनंदाची आणि चांगली गोष्ट आहे. दोघांनी एक एक पावलं पुढे टाकलेली आहेत. आता लवकरच एक एक हात सुद्धा पुढे येऊन सेकंड करतील आणि पुढच्या वाटचालीला आणखी प्रतिसाद देतील असं मला मनोमन वाटतं. मामा, आपण आधीपासूनच सांगत होता की मराठी मुद्द्यावरतीच हे भाऊ एकत्र येतील आणि तसंच होताना आता कुठेतरी दिसत आहे. आपण ही भावना आधी देखील व्यक्त केली होती. बरोबर, मी आधीच सांगितलं होतं ना, लेट बेटर दॅन नेव्हर, कालाय तस्मै नमः. त्याप्रमाणे आता योग्य वेळ आलेली आहे आणि ह्या वेळेचा आणि नाव और नेव्हर अशी आजची घटना आहे. जर मराठी माणसाच्या भाषेसाठी जर सगळे एकत्र आले नाही तर महाराष्ट्रात आणि मराठी माणसाचं खूप नुकसान होईल. म्हणून ही एक चांगली घटना आहे की मराठी माणसाला चांगलं बळ मिळेल. तुम्ही एकदा आधी पण सांगितलं होतं की संजय राऊतच या दोघांना एकत्र आणू शकतील आणि आज संजय राऊत यांनीच ट्विट करून हे सांगितलं आहे. याकडे देखील कसं बघता? नाही, मी काय ज्योतिषी नाहीये, फक्त जे मला इंट्युएशन येतं असतं त्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं असेल. योगायोग त्या घटना खऱ्या ठरतात, हे ईश्वराची कृपा आहे. पण आता मराठी मुद्द्यासाठी एकत्र येत आहेत हे फक्त आंदोलनापुरतंच आहे का? या व्यतिरिक्त आता पुढची निवडणुका येतात महानगरपालिकेच्या, त्याकडे कसं बघता? हे दोघंही भाऊ एकत्र लढायला पाहिजे? नाही, आज दोघा भावांना तुम्ही हा प्रश्न विचारा. शेवटी दोघांचे पक्ष वेगवेगळे आहेत, त्यांची रणनीती निर्णय असेल आणि मी काही ह्या राजकारणात आणि एवढ्या खोलात जाऊन त्यांना कधी विचारत नाही. आणि मला फक्त एकच वाटतं की दोघं भाऊ एकत्र यावे, एवढंच माझी इच्छा आहे. आज आपल्याला आनंद झालाय हे देखील आपल्या चेहऱ्यावरून दिसतंय. कसं बघताय? मामा म्हणून कसं बघता? नाही, आजची घटना चांगली आहे. आजचा दिवस चांगला आहे. 5 तारखेचा दिवस त्याच्याहून प्रफुल्लित असेल आणि हे सगळं बघताना मराठी माणसाला आणि महाराष्ट्राच्या लोकांना एक सुखद असा धक्का बसेल आणि त्या दृष्टिकोनातून दोघांचेही कार्यकर्ते एकत्र येऊन एकमेकाशी संवाद साधतील आणि पुढच्या घटनेविषयी ज्या असतील त्याला एक नवीन दिशा मिळेल असं मला वाटतं. आपण पाहिलं असेल की बाळासाहेब ठाकरे हे देखील मराठी मुद्द्यावरतीच अनेक वेळा हे महाराष्ट्रासमोर येत होते आणि आता हे दोघं भाऊ देखील येत आहेत. राज ठाकरे देखील मराठी माणसाचीच भूमिका घेत आहेत. उद्धव ठाकरे देखील मराठी माणसाची आणि मराठी भाषेची प्रामुख्याने एक भूमिका घेत आहेत आणि हे ठाकरे बंधू हे याच मुद्द्यावरती समोर येताना आता आपल्याला दिसत आहेत. नक्की ना, हा एक ठाकरे ब्रँड आहे असं समजा आणि ही एक चांगली गोष्ट आहे की एकाच मुद्द्यावर दोघांचं एकमत झालेलं आहे आणि ह्याचा फायदा मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला होईल असं मी वारंवार आणि आपल्या सगळ्यांना असं तेच वाटतंय आणि तशीच घटना चांगली होईल असं मला वाटतं. मामा, आपण ठाकरे ब्रँड संदर्भात बोलला. राज ठाकरे यांनी अलीकडेच एक वक्तव्य केलं होतं की ठाकरे ब्रँड कोणीही संपू शकत नाही. तर ह्याकडे कसं बघता? आता दोघंही ठाकरे बंधू एकत्र दिसणार आहेत आंदोलनामध्ये. नाही, ठीक आहे ना, जे राज बोलला ते खरं आहे ना. ठाकरे ब्रँड हा ठाकरे ब्रँड राहणार आहे आणि त्याची आता प्रचिती लोकांना हळूहळू येईल. पण आता फक्त आंदोलना न पुरता महानगरपालिकेमध्ये निवडणुकांमध्ये देखील हे ठाकरे बंधू एकत्र येतील यासाठी आता आपण काय प्रयत्न करणार आहे? मामा म्हणून आपली भूमिका कशी असणार आहे? मामा भूमिका नगरपालिका किंवा निवडणूक हा माझा विषय नाहीये, पण दोघा भावाने एकत्र येऊन महाराष्ट्राचं भलं करावं हीच माझी इच्छा आहे. आपण काही संवाद साधला आहे दोघा भावांबरोबर? नाही, त्या सगळ्या खाजगी गोष्टी आहेत. खाजगी गोष्टी मी सांगितल्या तर ते सार्वजनिक होतील ना. खाजगी गोष्टी खाजगीच राहू द्या ना. पण शुभेच्छा तरी दिल्या आहात का? शुभेच्छा नक्कीच आहे. त्यांना माहिती आहे ना, शुभेच्छा देवो न देवो दिलेले तर आहेत, पण माझ्या आशीर्वादी नेहमीच त्या दोघांच्या पाठीमागे. हे होते आपल्याबरोबर चंदू मामा, ज्यांनी सांगितलंय की या दोघा भावांच्या मागे नेहमीच माझे आशीर्वाद असतील. कॅमेरामन दीपेश महाजन सोबत ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.